अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज एक मोठा इशारा दिलाय। आधारभूत किंमत योजनेअंतर्गत सोयाबीन खरेदीसाठी त्वरित नोंदणी सुरू करण्यात यावी, अन्यथा 14 नोव्हेंबरला बाळापूर बसस्थानक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांच्या वतीनं बाळापूरच्या तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आलाय। बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन घरात आले आहे, तरी शासनानं आधारभूत किंमती योजनेअंतर्गत सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरू केलेली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव खासगी व्यापारी वर्गाला सोयाबीन विकावे लागत आहे। खासगी व्यापारी हे अगदी कमी भावाने सोयाबीन खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। त्यामुळे बाळापूर तालुक्यात सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी त्वरित सुरू करण्यात यावी, अन्यथा 14 नोव्हेंबरला बाळापूर बसस्थानक येथे शेतकऱ्यांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। हे निवेदन बाळापूरचे तहसीलदार वैभव फरतारे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले। यावेळी रमेश ठाकरे, प्रशांत गायकवाड, सुरेश बंड, उद्धव लांडे, अमोल धोटे, नितीन डिवरे, अमोल सोनटक्के, शुभम हिरळकर, विष्णू कांबेकर, मोहन कांबेकर, सुनील कांबेकर यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाळापूर तालुक्यात सोयाबीनची खरेदी करण्यासाठी अद्यापर्यंत नोंदणी न झाल्यामुळे शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्याला कमी अल्प दरात सोयाबीन विकावं लागत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होत आहे। आज आम्ही माननीय तहसीलदार साहेब बाळापूर यांना एक निवेदन दिलं माननीय मुख्यमंत्र्यांच्या नावाने की त्वरित सोयाबीनची खरेदी करण्यासाठी नोंदणी सुरू करावी, अन्यथा 14/11/2025 रोजी शेतकऱ्यांच्या वतीने बाळापूरच्या बस स्टँडवर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारासुद्धा यात दिलेला आहे। महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, त्वरित सोयाबीनची नोंदणी सुरू करावी, अशी शासनाला विनंती। आज बाळापूर येथील बाळापूर तालुक्यातील सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं बाळापूर तहसील इथं सन्माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी सर्व शेतकरी इथं आज आलेले आहे। निवेदनाची पार्श्वभूमी अशी की शासनाने हमीभावाच्या खरेदीने नाफेड केंद्र हे लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, जेणेकरून आपल्या या छोट्याशा शेतकऱ्याला, गरीब शेतकऱ्याला त्याच्या पिकवलेल्या दामाला योग्य तो भाव मिळेल आणि 2 पैसे त्याला शिल्लक येतील। खरं तर यावर्षी पावसाने भरपूर नुकसान झालेलं आहे। त्या नुकसानाचं न भरून देणारं नुकसान असं झालेलं आहे। तरीही फार पीक हे 2 या 4 क्विंटलच्या जवळपास शेतकऱ्यांना एकरी होत आहे। तरी शासनाची जर खरेदी लवकर चालू झाली तर शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळेल। आणि काही शेतकऱ्यांना उन्हाळ्यामध्ये पैसे आले नव्हते, त्या पैशासंदर्भातही आज तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे। येणाऱ्या काळात त्यांचेही पैसे लवकर येतील असं तहसीलदार साहेबांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे। मायबाप सरकारला ही विनंती आहे की लवकरात लवकर नाफेड चालू करून शेतकऱ्यांना कसा न्याय देता येईल, कारण की सरकार नेहमी सांगत राहते हे सरकारांचं सरकार आहे, हे सरकारांच्या हिताचं सरकार आहे, हे सरकारांच्या पाठीशी मागे उभं राहणारं सरकार आहे। तरी या सरकारने लवकरात लवकर या शेतकऱ्यांची दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांचा जो हा प्रश्न आहे नाफेड केंद्र चालू करण्याच्या बाबत तो लवकरात लवकर नोंदणी करून आणि खरेदी पण लवकर चालू करण्यात यावी, अशी आज तहसीलदार साहेबांच्या कडे आम्ही मागणी करत आहे आणि ते शासनाने आमच्या मागणीची दखल घेऊन ते लवकरात लवकर चालू करण्याचा प्रयत्न करावा। प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला।